नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर तुमची 10वीची परीक्षा झाली असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता 10वीनंतर काय करायचं. तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला इकडे मदत करायला आले आहे. तर 10वीनंतर आपल्याला 2 पर्याय उपलब्ध आहेत. एक तर तुम्ही तुमचं शिक्षण चालू ठेवू शकता किंवा तुम्ही नोकरी करू शकता. पण नोकरी करणं तितकंसं चांगलं नाही. तुम्ही शिक्षणात चालू ठेवलं तर चांगलं आहे. परत शिक्षण म्हटलं तर तुम्हाला प्रश्न पडेल की शिक्षण म्हणजे नक्की काय काय करायचं, काय काय आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर शिक्षण चालू ठेवायचं म्हणजे आपल्याला ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही डिप्लोमा करू शकता, ITI, किंवा तुम्ही 10वीनंतर डायरेक्टली 12वीची परीक्षा देऊ शकता. तर आता बघूया आपण डिप्लोमामध्ये काय काय असतं. तर डिप्लोमा म्हणजे युजली 2 किंवा 3 वर्षाचा अभ्यासक्रम असतो, पण युजली 3 वर्षाचा अभ्यासक्रम असतो. आणि त्याच्यासाठी राज्य पातळीवर वेगवेगळ्या पॉलिटेक्निकच्या परीक्षा असतात. एंट्रन्स एक्झाम म्हणजे प्रवेश परीक्षा तुम्हाला द्याव्या लागतात. आणि डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही पुढे पण शिकू शकता. म्हणजे डिप्लोमा केल्यावर तिकडेच थांबायची गरज आहे असं नाही. आणि अदरवाईज तुम्ही डिप्लोमा केल्यानंतर नोकरीसुद्धा करू शकता. तर आता डिप्लोमा असं नाही की फक्त इंजिनिअरिंगमध्येच डिप्लोमा असतो. डिप्लोमामध्ये पण बरेच प्रकार असतात. डिप्लोमा मॅनेजमेंटमध्ये करता येतो, इंजिनिअरिंगमध्ये करता येतो, किंवा डिझाईनशी रिलेटेड किंवा जनरल. आता बघूया आपण मॅनेजमेंट. तर मॅनेजमेंटमध्ये पण प्रकार असतात. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? मॅनेजमेंट म्हणजे बेसिकली व्यवस्थापन. सो बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे तुम्ही मोठ्या मोठ्या कंपनीज बघता, तर तिकडचा जो व्यवसाय ते सांभाळतात, त्या व्यवसाय कसा सांभाळायचा ह्याच्याशी रिलेटेड जे शिक्षण असतं ते बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे हॉटेल चालवणं ही पण काही सोपी गोष्ट नाही आहे. तर त्याच्यासाठी काय काय प्रकारचं तुम्हाला गोष्टी लागू शकतात आणि त्या सगळ्याचं फक्त डायरेक्टली किचनमध्ये जाऊन काम करणं म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट नाही. पण हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंगमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली तिथे काय काय गोष्टी लागू शकतात आणि बाकी काय काय गोष्टी असतात त्या सगळ्याशी रिलेटेड म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग. जसं डिझाईनशी रिलेटेड म्हणजे फाईन आर्ट्स. आता फाईन आर्ट्समध्ये ह्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात. एक तर तुम्हाला फाईन आर्ट्स म्हणजे बेसिकली कलाक्षेत्र. तर कलाक्षेत्रामध्ये पण बऱ्याच गोष्टी, चित्रकला आहे, परत तुम्ही नृत्यात जाऊ शकता, तुम्ही गाणं शिकू शकता. या सगळ्यांमध्ये पण डिप्लोमा अवेलेबल असतो. फॅशन टेक्नॉलॉजी. तुम्ही खूप फॅशन शोज वगैरे बघितले असतील. तर त्या फॅशन शोजमध्ये ज्या मॉडेल चालत असतात किंवा जे मॉडेल्स चालत असतात त्यांच्या सगळ्यांचे ड्रेस डिझाईन करणं, किंवा फिल्म इंडस्ट्रीमधले हिरो हिरोईन असतात त्यांचे ड्रेस डिझाईन करणं, हे सगळं येतं फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये. मल्टीमीडिया ॲनिमेशन म्हणजे तुम्ही खूप कार्टून्स, मूवीज वगैरे सगळं बघितलं असेल, त्याच्यातले जे ॲनिमेशन किंवा तुमचा मिकी माऊस वगैरे जे असतात ते सगळं तयार करायचं, ते कम्प्युटरवर तयार करावं लागतं आणि त्याच्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण घ्यावं लागतं. तर ते पण ह्याच्यात येतं. किंवा इंटिरियर डिझाईन. तुमचं घर जे असतं ते कसं घर सजवायचं, किंवा मोठी मोठी हॉटेल्स असतात ती कशी सजवायची, हे सगळं इंटिरियर डिझाईनमध्ये येतं. टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कापड, जसं सुताचं कापड असतं, नायलॉनचं कापड असतं, या सगळ्याशी रिलेटेड ह्याची माहिती आणि मग कुठल्याचे काय गुणधर्म आहेत हे सगळं टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीमध्ये येतं. आणि सिरामिक टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही बघितलं असाल की आपल्या घरातल्या टाईल्स आणि इतर काही काही गोष्टी असतात त्या सगळ्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण सिरामिक टेक्नॉलॉजीमध्ये येतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जनरल म्हणजे मॅनेजमेंट नाही किंवा डिझाईन रिलेटेड नाही, जनरल पण डिप्लोमा असतात. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर म्हणजे शेती कशी करायची, शेतीशी लागणारे बाकीचं शास्त्रशुद्ध शिक्षण त्याच्यामध्ये येतं. मग ब्युटी केअर, हे तुम्ही सगळे बघत असाल, ब्युटी प्रॉडक्ट, लिपस्टिक असतात किंवा पावडरी असतात, त्या सगळ्याशी रिलेटेड सगळं तुम्हाला शिक्षण दिलं जातं. कॉस्मेटॉलॉजी पण जसं ब्युटी केअरशीच रिलेटेड आहे. आणि सायबर सिक्युरिटी, तुम्ही आजकाल ऐकत असाल की सारखे सायबर हल्ले होत असतात, हा कम्प्युटर हॅक झाला, तो कम्प्युटर हॅक झाला. तर हे सगळं टाळण्यासाठी एक तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने कम्प्युटरचं शिक्षण घ्यावं लागतं, त्याचं सायबर सिक्युरिटी. मग डेंटल मेकॅनिक्स, तुम्ही जेव्हा दाताच्या डॉक्टरकडे जाता तेव्हा त्यांची मोठी मोठी जी मशीन्स असतात ती मोठी मोठी मशीन्स कशी बनवायची, काय करायचं त्याच्यासाठी डेंटल मेकॅनिक्स. मग फार्म मॅनेजमेंट. फार्म म्हणजे फक्त शेती अशी नाही, पण कुक्कुटपालन असतं म्हणजे कोंबड्यांचं पालन, किंवा मधमाशांचं पालन असतं, त्याच्यापासून ते मध तयार करतात. त्या सगळ्याशी रिलेटेड जे काम असतं, जे शिक्षण असतं ते फार्म मॅनेजमेंट. किंवा डान्स अँड म्युझिक, नृत्य आणि संगीत या सगळ्याशी रिलेटेड तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर डान्स आणि म्युझिक.
किंवा आर्ट टीचिंग, मुलांना जर तुम्हाला चित्रकला शिकवायची असेल, पॉटरी म्हणजे जे छोटे छोटे पॉट कुंभार बनवतात तसं शिकायचं असेल तर आर्ट टीचिंग. स्टेनोग्राफी म्हणजे बऱ्याचशा मोठ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये जे बॉस असतात ते सांगतात आणि ते तुम्ही टाईप करायचं, दॅट इज अ स्टेनोग्राफी टायपिंग. आणि मग शेवटचं याचं की इंजिनिअरिंग रिलेटेडमध्ये पण इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ब्रँचेस असतात, त्याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात. मेकॅनिकल म्हणजे जे गाड्यांचं किंवा इतर सगळ्या यंत्रांशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या मेकॅनिकलमध्ये येतात. सिव्हिल म्हणजे ज्या बांधकामाशी रिलेटेड गोष्टी असतात त्या सगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये येतात. इलेक्ट्रिकल म्हणजे ज्या सगळ्या आपल्या घरात जे इलेक्ट्रिकलचं सगळं काम असतं त्या सगळ्याशी रिलेटेड असतं इलेक्ट्रिकल. कम्प्युटर म्हणजे आपल्या कम्प्युटरशी रिलेटेड काय काय सॉफ्टवेअर बनवायचे असतात, हार्डवेअर असतात, ते सगळं कम्प्युटर. एरोनॉटिकल म्हणजे जे आता आपण स्पेसमध्ये बरेच उपग्रह वगैरे पाठवतो, अवकाशात उपग्रह पाठवतो, त्या सगळ्याशी रिलेटेड काम असतं ते एरोनॉटिकलमध्ये असतं. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे परत जे आपला संगणक असतो त्याच्या हार्डवेअरशी रिलेटेड म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स असतं. ऑटोमोबाईल म्हणजे तुम्ही ह्या बऱ्याच गाड्या वगैरे बघता, त्या गाड्यांचे पार्ट्स, त्या गाड्यांचे टायर्स आणि इंजिन, त्या सगळ्याशी संबंधित ऑटोमोबाईल. केमिकल म्हणजे वेगवेगळी जी रसायनं असतात त्या रसायनांमध्ये काय नक्की असतं, ते मिक्स केल्यावर काय होतं, आणि अशा सगळ्या गोष्टींशी संबंधित केमिकल. सॉफ्टवेअर म्हणजे परत संगणकाशीच संबंधित आहे. बायोमेडिकल म्हणजे डॉक्टरांना लागणारं जे सगळे मोठी मोठी यंत्र असतात ती सगळी बनवायची किंवा त्याच्यावरती रिसर्च करायचं, ते सगळं बायोमेडिकल. तसंच प्लॅस्टिक आणि रबर टेक्नॉलॉजी आहे. तसंच एन्व्हायरमेंटल आहे म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटल म्हणजे एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरणाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी असतात, म्हणजे पर्यावरणावर कसा अफेक्ट होतो सगळ्याचा, त्याचं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. आर्किटेक्चर म्हणजे जे मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बनवतात किंवा बाकी सगळ्या गोष्टी करतात ते म्हणजे आर्किटेक्चर. मायनिंग म्हणजे तुम्ही बऱ्याच खाणी बघितल्या असतील, तिथे बरंच सगळं कोळसा काढतात किंवा आणखीन गोष्टी काढतात, ते मायनिंग रिलेटेड. तर मेटलर्जिकल म्हणजे वेगवेगळ्या जे धातू असतात त्या धातूंचा अभ्यास म्हणजे मेटलर्जिकल. तसंच फायर मेकॅट्रॉनिक्स असतं, पेट्रोलियम असतं, अशा बऱ्याच प्रकारचे इंजिनिअरिंग असतात. हे झालं डिप्लोमा. आता आपण बघूया ITI म्हणजे काय असतं. ITI म्हणजे हे एक टेक्निकल स्किल असतं आणि त्याच्यासाठी 1 किंवा 2 वर्षाचा तुम्हाला अभ्यासक्रम शिकावा लागतो. आणि बरेचसे जे ITI कोर्स असतात ते शासन तुम्हाला पैसा देतं ते करण्यासाठी, किंवा तुम्ही स्वतः पण पैसे घालू शकता. स्वतः पैसे घातले तरी हरकत नाही, कारण खूप कमी किमतीचे असतात ते कोर्सेस आणि 1-2 वर्षाचेच असतात असं नाही, काही काही कमी कालावधीसाठी सुद्धा असतात. आता ITI मध्ये पण 2 प्रकार आहेत. एक तर अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगशी रिलेटेड किंवा नॉन इंजिनिअरिंग रिलेटेड. तर नॉन इंजिनिअरिंगमध्ये काय असतं? नॉन इंजिनिअरिंगमध्ये कटिंग अँड स्विंग म्हणजे तुम्ही जे घरी कपडे बनवता, तुमचं जे मशीन असतं कपडे बनवायचं त्याच्याशी रिलेटेड म्हणजे कटिंग अँड स्विंग. डेटा एंट्री ऑपरेटर असतं, मग डेटा प्रिपरेशन आणि कम्प्युटर सॉफ्टवेअर म्हणजे जे संगणकाशी रिलेटेड सगळं सॉफ्टवेअर बनवायचं असतं ते. परत ड्रायव्हर म्हणजे जो आपला वाहन चालक असतो ते. मेकॅनिक म्हणजे तुमच्या घरात जी छोटी छोटी कामं असतात करायची ते सगळं करणारा मेकॅनिक असतो. परत हाऊसकीपिंग तुमच्या घरी ज्या बायका येतात काम करायला किंवा मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये जे प्रोफेशनली बायका काम करतात. एम्ब्रॉयडरी आणि निडलवर्क तुम्ही बरेचसे छान छान ड्रेसेस घातले असतील त्याच्यावरती छान निडलवर्क असतं, एम्ब्रॉयडरी असते, म्हणजे छान डिझाईन असतं ते. परत फुटवेअर म्हणजे त्या चपला असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या चपला बनवायच्या. आणि पॅटर्न मेकर. स्टेनोग्राफी तर आपण आधीच बघितलेलं आहे टायपिंगशी रिलेटेड. परत क्राफ्ट्समन, फूड प्रोडक्शन म्हणजे जे वेगवेगळे घरगुती पातळीवर मसाले वगैरे बनवले जातात त्याच्याशी रिलेटेड आहे फूड प्रोडक्शन. डिजिटल फोटोग्राफर तुम्ही लग्नात किंवा इतर कुठल्या समारंभांना जाता तिकडे तुम्ही बरेचसे फोटोग्राफर बघितले असतील जे तुमचे फोटो काढत असतात. परत लेदर गुड्स मेकर म्हणजे पर्सेस वगैरे असतात तुमच्या ज्या लेदरच्या बनलेल्या असतात. आणि ओल्ड एज केअर म्हणजे तुमच्या घरी जी म्हातारी माणसं असतात त्यांची काळजी घ्यायला पण बायका किंवा आया आपण ज्यांना म्हणतो त्यांना पण कोर्स करावा लागतो. परत प्रिपरेटरी स्कूल मॅनेजमेंट असिस्टंट म्हणजे जे बालवर्गात किंवा शिशुवर्गात जे शिकवतात ते प्रिपरेटरी स्कूल मॅनेजमेंट. तर हे झाले सगळे नॉन इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकीशी संबंधित नसणारे.
दुसरं आहे अभियांत्रिकीशी संबंधित असणारे. हे खूप सेम आहे जे आपण डिप्लोमामध्ये बघितलं. म्हणजे ह्याच्यात पण सेम सगळे तेच प्रकार आहेत. म्हणजे इलेक्ट्रिशियन म्हणजे तुमच्या घरात जे वायरीचं काम करणार आहेत ते, मेकॅनिक म्हणजे घरातलं जे मेकॅनिकशी रिलेटेड काम करणारे, प्लंबर म्हणजे तुमचा नळ गळतोय किंवा काय ते सगळं दुरुस्त करणारे, फिटर म्हणजे परत काही घरातली छोटी मोठी डागडुजी आणि करणारे, वेल्डर म्हणजे तुम्ही बघितलं असतील की ते एखाद्या मेटलला शेप देतात आणि ते कट करतात, ते वेल्डर. परत वायरमन म्हणजे तुम्ही बाहेर बघितलं असतील आपले इलेक्ट्रिसिटीचे मोठे मोठे खांब असतात, तिथे काही गडबड झाली तर तिकडे ते दुरुस्त करणारे. ड्रॉट्समन त्याच्यात पण सिव्हिल आणि मेकॅनिकल असे दोन असतात. कार्पेंटर तुमच्या घरी जे सगळं फर्निचर वगैरे बनतं ते फर्निचर बनवणारे. परत ऑपरेटर्स. मेंटेनन्स म्हणजे जे मोठे मोठे इंडस्ट्रीयल प्लांट्स म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या यंत्र बनवणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या कारखाने असतात त्या कारखान्यांमध्ये सगळं काम बघणारे. किंवा मग मेकॅनिकमध्ये पण बरेच प्रकार आहेत. मोटर व्हेकल म्हणजे जे गाड्यांकडे बघणारे. डिझेल आणि रेडिओ आणि टी व्ही म्हणजे तुमचं फ्रीज दुरुस्त करणारे वेगळे असतात, रेडिओ दुरुस्त करणारे, टी व्ही दुरुस्त करणारे. आणि मोल्डर, टूल किंवा डायमेकर. आणि ह्या इंजिनिअरिंग अभियांत्रिकीशी संबंधित तुम्ही जर बघितलं तर जे इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, प्लंबर, फिटर, वेल्डर, वायरमन, ड्रॉट्समन या सगळ्या गोष्टींना जास्त मागणी आहे आणि बाकीच्या नंतर ज्या सांगितल्या गोष्टी त्यांना एवढी मागणी नाही आहे. तर हे झालं डिप्लोमा झालं, ITI झालं. आता तिसरा आपल्याकडे ऑप्शन आहे तो म्हणजे 12वीची परीक्षा द्यायची. 10वीची परीक्षा झाल्यावर तर 10वीनंतर आपण 3 आपल्याकडे ऑप्शन्स असतात. एक तर आपण विज्ञान घेऊ शकतो किंवा मग आपण कला शाखेला जाऊ शकतो किंवा वाणिज्य शाखेला जाऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल आम्हाला गणित तर अजिबात आवडत नाही. ठीक आहे, तुम्हाला गणित नाही आवडत ना, तर तुम्ही कला किंवा वाणिज्य शाखेला जा. मग आता तुम्ही वाणिज्य शाखेला जायचं म्हटलं तर मग वाणिज्य शाखेला पण तिथे पण बरेच आपल्याला ऑप्शन्स आहेत. फाईन आर्ट्स जसं मी आधी म्हणाले की त्याच्यामध्ये ड्रॉइंग आणि बाकी सगळ्या गोष्टी येतात. पॉलिटिकल सायन्स म्हणजे जे आपलं पॉलिटिशियन्स असतात किंवा जे आपल्या देशामध्ये निवडणुका चालतात त्याच्या सगळ्याशी रिलेटेड पॉलिटिकल सायन्स. लँग्वेजेस एवढ्या आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत, त्या भाषांमध्ये तुम्ही शिकू शकता. किंवा सायकोलॉजी म्हणजे जे मानसशास्त्र आहे ते तुम्ही शिकू शकता. हे झालं सगळं आर्ट्समध्ये. म्हणजे या आर्ट्समध्ये सगळे जे गणिताशी किंवा विज्ञानाशी संबंधित नाही ते सगळे कोर्स आर्ट्समध्ये येतात. त्या कॉमर्समध्ये तुम्ही CA करू शकता म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. किंवा तुम्ही बँकेत जे काम चालतं त्याचं शिक्षण घेऊ शकता. किंवा तुम्ही मोठ्या मोठ्या व्यवसायांमध्ये कसं काम चालतं ते शिक्षण घेऊ शकता. किंवा त्याच्यामध्ये BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, MBA असे बरेच त्याच्यामध्ये तुम्ही पुढे शिकू शकता. म्हणजे बेसिकली वाणिज्य शाखेमध्ये जे व्यवस्थापन शास्त्राशी संबंधित आहे असं सगळं शिक्षण मिळतं. आता तुम्ही विज्ञान शाखेकडे येऊया आपण. जर तुम्हाला गणित आणि विज्ञान आवडत असेल तर विज्ञान शाखा ही अतिशय योग्य आहे तुमच्यासाठी. तर विज्ञान शाखेत पण आपल्याला बरेच ऑप्शन्स असतात. त्यातले काही ऑप्शन इकडे मेन्शन करतो मी. एक PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा आता ती बेसिक विषय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी या सगळ्याचं कुठल्या पद्धतीने किंवा तुम्ही फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेऊ शकता किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो किंवा त्याच्यात कुठलंही तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता. आता तुम्ही जर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स घ्यायचं ठरवलं तर तुम्ही 12वीनंतर अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेऊ शकता. तिकडे तुम्ही तुमचं पदवी परीक्षा देऊ शकता. किंवा तुम्हाला जर सैन्यात जायची इच्छा असेल तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे खडकवासला पुणेला, तर तिकडे तुम्ही NDA जाऊ शकता. किंवा तुम्हाला की मला आता फिजिक्स आवडतं आहे, मला फक्त मॅथ्स आवडतं आहे, मला फक्त केमिस्ट्रीमध्येच अभ्यास करायचा आहे, तर तुम्ही बॅचलर म्हणजे पदवी शिक्षण त्या विशिष्ट विषयात घेऊ शकता. तर आपण बघितलं की PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स घेतल्यावर आपल्याला काय काय ऑप्शन्स आहेत. आता बघूया आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स बरोबर बायोलॉजी पण घेतलं तर काय होईल. तर बायोलॉजी घेतलं तर परत आधी मी सांगितलं तसं तुम्हाला एकाच कुठल्या विषयामध्ये जर रस असेल तर तो विषयात तुम्ही पदवी शिक्षण घेऊ शकता. किंवा आणखीन एक प्रकार असतो म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. ते तुम्ही 12वीनंतर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जे परत मी पूर्वी सांगितलं ते की जे सगळं ह्याच्याशी रिलेटेड आहे की
जी टेक्नॉलॉजी आहे आणि जिकडे बायोलॉजी इन्व्हॉल्व असतं टेक्नॉलॉजीबरोबर, ते सगळं बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतं. किंवा तुम्ही फार्मसी म्हणजे तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये जेव्हा औषधं घ्यायला जाता तर ती औषधं कुठल्या तरी कंपनीमध्ये बनवलेली असतात. तर ती कंपनीमध्ये जी औषधं बनवलेली असतात त्या सगळ्या औषधांवरती काम करायचं आणि त्याचे सगळे गुणधर्म तपासायचं ते फार्मसीमध्ये होतं. किंवा ॲग्रिकल्चर, तुम्ही शेतीचंसुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण घेऊ शकता. असं नाही की तुम्ही कोणीही उठून शेती करू शकता असं नाही, तुम्ही त्याचं शिक्षण घेऊनही व्यवस्थित शेती करू शकता. आता तुम्हाला जर गणित अजिबातच आवडत नसेल तर तुम्ही गणित घ्यायचं नाही, तुम्ही किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीच घेऊ शकता. जर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे 3 विषय घेतलेत तुमच्या 12वीला तर तुम्ही MBBS म्हणजे तुम्ही डॉक्टर बनू शकता, डॉक्टरकीचं शिक्षण घेऊ शकता. त्या डॉक्टरमध्ये पण बरेच प्रकार असतात जे तुम्हाला 12वीनंतर कळतील. किंवा तुम्ही डेंटल म्हणजे दाताचे डॉक्टर वगैरे होऊ शकता. किंवा नर्सिंग, तुम्ही जेव्हा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाता तेव्हा तुम्ही त्या नर्स किंवा परिचारिका बघता, त्यांच्यासाठी सुद्धा शिक्षण घ्यावं लागतं, ते तुम्ही शिक्षण घेऊ शकता. किंवा परत आधी मी सांगितलं तसं तुम्ही BSc करू शकता. तर असं आहे की 12वीनंतर फक्त इंजिनिअरिंगच असं ऑप्शन आहे असं नाही, तुम्ही इंजिनिअरिंग सोडूनसुद्धा तुम्हाला खूप ऑप्शन्स आहेत. तर आता हा व्हिडिओमध्ये तर काही सगळे आम्ही कव्हर नाही करू शकत, कारण इन जनरल 12वीनंतर तुम्ही कला, वाणिज्य किंवा विज्ञान काहीही घेतलं तरी त्याच्यानंतर 12वीनंतर खूप म्हणजे खूप ऑप्शन्स आहेत. तर या व्हिडिओमध्ये सगळे ते कव्हर नाही करता येणार, कारण आपण फक्त 10वीनंतर काय काय करू शकतो हे बघतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की 12वीनंतरसुद्धा कला घेतलं तर आणखीन काय करू शकतो, वाणिज्य शाखेत घेतलं तर आणखीन बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत, विज्ञान घेतलं तर त्याच्यात पण खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्या सगळ्या डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर आधी मी सांगितलं तसं 10वीनंतर तुम्ही एक तर शिक्षण तुमचं चालू ठेवू शकता किंवा तुम्ही नोकरी करू शकता. मी परत एकदा सांगते की नोकरी करणं हा चांगला ऑप्शन नाही आहे, तुम्ही शिक्षणाकडेच शक्यतोवर जा. पण तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील की तुम्हाला नोकरीच करावी लागली तर नोकरीमध्ये काय काय नोकऱ्या अवेलेबल असतात. तर डेटा एंट्री ऑपरेटर्स असतं जे आपण आधीसुद्धा बघितलं ITI कोर्सेसमध्ये. किंवा सोल्जर, जे सैन्यामध्ये जे नुसते जे सगळ्यात खालच्या लेवलचे जे सैनिक असतात त्या सैनिकांसाठी 10वी पुरेशी असते. किंवा कॉन्स्टेबल, हवालदार असतात आपल्या पोलिसांमध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा 10वी दिली तरी चालतं. किंवा LIC एजंट, तुम्ही बघितलं असेल की तुमच्या पॉलिसीज असतात, लाईफ पॉलिसीज असतात, त्या पॉलिसी विकणारे जे एजंट असतात ते तुम्ही बनू शकता. किंवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा पोलिसांच्या कुठल्याही परीक्षा असतात ज्या राज्य पातळीवर असतात त्याच्यासाठीसुद्धा, म्हणजे अर्थात तुम्ही ह्या परीक्षा देऊन जेव्हा नोकरीला लागाल तेव्हा जी पोस्ट तुम्हाला मिळेल ती अतिशय खालची लेवलची असेल. किंवा तुम्ही क्लर्क असतात, तुमच्या तुमच्या शाळेमध्ये तुम्ही क्लर्क बघितले असतील किंवा दुसऱ्या ऑफिसेसमध्ये, त्या क्लर्क्सची पण नोकरी तुम्ही करू शकता 10वीनंतर. त्याच्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागते अर्थात. किंवा तुम्ही रेल्वेमध्ये म्हणजे आपल्या कुठल्याही रेल्वेमध्ये जाऊ शकता, तिथेसुद्धा तुम्हाला कुठली तरी परीक्षा तर द्यावीच लागते. आणि किंवा सर्टिफिकेट कोर्सेस असतात छोटे छोटे, जे थोडेफार आपण जे ITIमध्ये जे बघितले ना, नॉन इंजिनिअरिंग किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड तशा टाईपचे छोटे छोटे कोर्सेस असतात. पण ITIमध्ये जे 2-3 वर्षाचे असतात ते इकडे फक्त काही महिन्यांचे कोर्सेस करून तुम्ही नोकरी करू शकता. तर हे सगळे ऑप्शन्स आहेत 10वी पास झाल्यानंतर. 12वी पास झाल्यानंतर काय काय ऑप्शन्स हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला.